वेलकम असेल तुमचं. भरपूर मोबाईल्स ते घेऊन आलेत आणि तब्बल 2-3 लाख रुपयाचे मानकरी आहेत ते इथे. तर टीम पप्पन 11 पेट चे 12th मॅन. येस, तुमचं देखील वेलकम. दोघांचं देखील मोस्ट वेलकम करूयात. मित्रांनो, 12वा खेळाडू म्हणून कधी लाज बाळगून घेऊ नका. 12th मॅन म्हणून कधी लाज बाळगून घेऊ नका, कारण की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 12th मॅनने भरपूर इतिहास लिहिलेत. असाच एक खेळाडू जॉन्टी रोड्स, जो ॲज अ 12th मॅन म्हणून मैदानाच्या आतमध्ये येतो, 6 कॅचेस पकडतो, प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक घेतो आणि बघता बघता याच मैदानावरती एक कोपरा त्याच्या नावाने सुरक्षित केला गेलाय, ज्याला म्हणतात जॉन्टी कॉर्नर. आज ISPLचं सत्र चालू आहे आणि इंटरनॅशनल क्रिकेटची तर चर्चा करतो, परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचं देखील आपल्याला चर्चा करावी लागेल. कारण की एक खेळाडू असा ज्यांनी संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ॲज अ 12th मॅनची भूमिका दर्शवली. मोठमोठ्याच्या प्लेयर्स बरोबर तो फिरत असताना कधी बॅट पकडली, कधी त्यांची बॅग पकडली, कधी त्यांच्यासाठी रेली स्प्रे तो मैदानाच्या आतमध्ये कधी पाणी घेऊन गेला आणि बघता बघता तो खेळाडू ISPL मध्ये तब्बल 16,65,000 मध्ये विकला गेला, असा फरदीन काझी. म्हणून स्वतःला कधी कमी लेखू नका 12वे आहात म्हणून, कारण की हेच 12वेत जे येणारं पुढचं उज्ज्वल भविष्य. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतो की पहिला चेंडू इथे मात्र खोदून काढलाय अक्षरशः वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. 4 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. आगाज काफी अच्छा आहे. ये तो शुरुआत आहे, अंजाम अभी भी आना बाकी आहे. चेंडू हवेमध्ये असेल, बॅटीची लिडिंग एज घेत क्षेत्ररक्षक फाईन साठी तैनात. शॉर्ट फाईनला कॅच कंप्लीट केला जातोय. जर्सी नंबर 33 इथे लाईमलाईट मध्ये येतोय. विकेटचे संपादन, पहिली मोठी यश, पहिली मोठी सफलता टीम गोलंदाजी करणाऱ्याला. या संपूर्ण स्पर्धेचे आमचे प्रमुख सौजन्य गुरुवर्य हबप लक्ष्मण महाराज मोहोकर यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण की महाराष्ट्र आणि ही माती आणि हिंदू संस्कृती जर का सांगायची म्हणले तर खऱ्या अर्थानं साधू संतांची आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचे म्हणले तर संप्रदायाची आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर या संस्कृतीला सुरक्षित ठेवण्याचं काम या सांप्रदायी व्यक्तिमत्वांनी सदैव ठेवलेत. आपला इतिहास काय आहे, आपली संस्कृती काय आहे, आपला वारसा काय आहे, हा येणाऱ्या भविष्याला ठामपणे सांगणं आज काळाची गरज आहे. 21व्या जगतामध्ये जगत असताना, IT क्षेत्रामध्ये जगत असताना, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत असताना कुठेतरी आपली संस्कृती आपण विसरतो की काय, आपला इतिहास आपण विसरतो की काय, आपले संस्कार आपण विसरतो की काय. परंतु त्याच्यावरती मात देण्यासाठी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व अर्थात गुरुवर्य हबप लक्ष्मणजी महाराज मोहोकर ज्या प्रकारे योगदान देत आहेत, ज्या प्रकारे सहकार्य करतायत, ज्या प्रकारे मेहनत घेत आहेत, या मेहनतीसाठी त्रिवार 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 त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे. आणि त्यांचं नुकतंच शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झालंय, तर त्यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. तर निश्चित स्वरूपाने खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आज महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण राष्ट्रभरामध्ये आज त्यांच्या कीर्तनाच्या वाऱ्या असतात आणि खूप अभिमान वाटतो जेव्हा एवढं मोठं व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठाला लाभतं. कारण की संप्रदाय, संस्कृती आणि विशेष करून जेव्हा आपण हिंदू संस्कृतीमधून बिलॉंग करतो त्यावेळेला मात्र आपल्यावरती एक विशेष मित्र म्हणेन की आशीर्वाद आहे की काय देवाचा, की आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलोय. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय की पप्पन 11 पेट विरुद्ध कैलासवासी शैलेश स्मृती गणेश कृपा 11 तरगर या दोन टीमच्या दरम्यान चालणारा पहिल्या फेरीतील तिसरा सामना निश्चित स्वरूपाने आपण अनुभवू शकता. 3 षटकांची ही लढत असणार आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. पहिल्या पूलमधून आपण पाहतोय की टीम मोहो इथे मात्र क्वालिफाय झाली आहे सुपर 3 साठी. जवळजवळ एक पारितोषिक आपल्या नावावरती केलाय, म्हणजे सायंकाळच्या सत्रामध्ये गुलाल सुनिश्चितच आहे टीम मोहोचा. या साऱ्या शुभेच्छा, या साऱ्या प्रार्थना करूयात आणि घेऊन जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे मित्रांनो. धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा या अंकित केल्या गेल्या आहेत आणि आतापर्यंत चेंडूचा जर का विचार केला तर 4 चेंडू डिलिव्हर केले गेलेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज हर्षद आहे, जो मात्र कमान सांभाळतोय पॉवर प्लेच्या आपल्या टीमसाठी. आणि ओपनिंग पेअर अर्थात धीरज बाद झाल्यानंतर स्मिथ आणि चंदन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी कितपत योगदान देतील. स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज चंदन नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. स्मिथ आहेत स्ट्राइक वरती आणि स्मिथला मात्र हा निर्धाव चेंडू टाकला गेलाय आणि बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र मिस झालाय. डॉट झालाय दोन्ही चेंडू. चंदन मात्र त्यांच्यापर्यंत काहीशी कानमंत्रांना देत आहेत. चंदनचा ज्या प्रकारे फिटनेस आहेत, ज्या प्रकारे त्याच्या बाजू आहेत,
ज्या प्रकारे त्याचे बायसेप आहेत, मी तर असंच म्हणेन की आलेला प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर टोलवण्याची क्षमता तो ठेवतोय. तर बघूयात आपल्या टीमसाठी त्याला संधी किती वेळ मिळणार आणि कशा प्रकारची मिळणार. सध्याच्या स्थितीला आपण पाहतो की गोलंदाजी करणारा संघ इथे कुठेतरी वर्चस्व निर्माण करतोय. 5 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती धावसंख्या 5च्या घरामध्ये स्थिरावली गेलेली. तर पंचांचा इशारा इथे मात्र आपण पाहतोय की वाईड बॉलचा येतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय की 2 मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये झुमा पाटील साहेब आणि जयदासजी पाटील सरांना आपण पाहणार आहोत. चेंडू हवेमध्ये होता, संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. हाताला स्पर्श करून चेंडू मात्र विसावतोय भूमीला आणि इथे मात्र मिळते सिंगल. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टामध्ये आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 7 धावा. हर्षदने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. हर्षदने आपल्या टीमसाठी एक चांगली सुरुवात करून दिली आहे आणि हर्षदने या दाखवलेल्या प्रदर्शनाबद्दल मी तर एवढंच म्हणेन की आगाज अच्छा तो अंजाम भी अच्छा. आपल्या टीमसाठी एक फ्लाइंग स्टार्ट त्याने करून दाखवली आहे आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की फिल्डिंग करणारा संघ आता कुठेतरी मजबूतीने उभारी घेतोय की काय. कारण की सुरुवातीला टाकलेला प्रेशर एक दडपणाखाली वावरण्यासाठी भाग पाडतो विरोधी संघाला आणि कदाचित अशाच प्रकारचं दडपण जरूर मंडरावतंय की काय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 7 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर. एक फलंदाज जरूर बाद झालाय धीरज. आखूट टप्प्याची लाईन वेगवान उसळी घेणारा चेंडू. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय हर्षल म्हात्रे, टीमचा कॅप्टन आहे. टॉस साठी आला होता आणि त्याला विचारलं होतं की तुझा निर्णय काय असणार. त्यावेळेला मात्र त्याने सांगितलं होतं की मी विचार करून सांगतो आणि त्यांनी विचार करून घेतलेला निर्णय मी तर असंच म्हणेन की योग्य टप्प्यावरती पडलाय ज्या प्रकारे हा चेंडू पडलाय. हलकासा ओव्हरपेच चेंडू लॉफ केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इथे फक्त बघायची भूमिका दर्शवतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. षटकार जरूर पाहायला मिळालाय आणि या षटकाराने मात्र आपण पाहतोय की टीम तरगर कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करते की काय. ही संधी आता मात्र आपण पाहतोय की या संधीला अक्षरशः सोन्यामध्ये कन्वर्ट केलं जाणार का. सुरुवात झाली आहे. धाव फलकावरती वेगाने धावा आल्या आहेत आणि याच संधीला सातत्यामध्ये ठेवलं जाणार का. डॉट बॉल. गोलंदाज हर्षलने देखील कमबॅक करून दाखवलाय. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा निर्गाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्मिथच्या वैयक्तिक खेळीबद्दल आतापर्यंत सांगायचं म्हटलं तर 6 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय आणि 7 धावांचं योगदान एका षटकाराच्या बरोबरीने दिलंय. आलेला प्रत्येक चेंडू बाहेर टोलवता येईल का याच्यावरती फोकस तो करतोय. परंतु क्रिकेटचं बेसिक मूलमंत्र सिंगल डबल वरती देखील फोकस करणं तेवढंच गरजेचं आहे. सध्याचं क्रिकेट फास्ट झालं याच्यात शंका नाहीये. षटकाराने चौकारांच्या रील्स लवकर व्हायरल होतात सोशल मीडियावरती, याच्यामध्ये देखील शंका नाहीये. परंतु क्रिकेटचं बेसिक मूलमंत्र अर्थातच सिंगल डबल याच्यावरती देखील फोकस करा. अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूंची लाईन आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकले गेलेत हर्षल म्हात्रे याने या षटकामध्ये आणि अक्षरशः कर्णधाराची भूमिका जी असते ना सर सेनापतीची, लिडिंग फ्रॉम द फ्रंट कॅप्टन यावेळेस मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. लांब लचक असा रनअप 38 सर्कलच्या बाहेरून तो धावत येतोय. अजून एक चांगला चेंडू. पंचांचा इशारा इट्स डॉट बॉल आणि याच बरोबर आपण पाहतोय की तब्बल 5 चेंडू इथे निर्धाव टाकलेत या गोलंदाजाने. एक षटकार वगळता. चांगले षटक, खूप चांगले षटक. षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर जाऊन मात्र थांबतोय 13च्या घरामध्ये.
2 षटकांच्या समाप्तीनंतर. थोडासा तरगरचा संघ अडचणीमध्ये सापडलाय की काय मला असं वाटतंय. तो षटकार पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की तरगर टीम पुन्हा एकदा मुसंडी मारते का काय या मॅच मध्ये, डोकं वर काढते की काय, परंतु हर्षलने टाकलेले वेगवान वेगीचे आग निखरणारे गोळे त्यामुळे फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत. निर्धाव 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 आणि निर्धाव, सलगचे 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत आणि पूर्णपणे टीम तरगर इथे दडपणाखाली वावरते. धनंजयजी पाटील साहेब हे देखील आमच्या समेत जुडले गेले, तर यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि धनंजय पाटील साहेबांना विनंती करूयात की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. धनंजय पाटील. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय की सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द केले गेलेत, पुरस्कृत केले गेलेत, अर्थातच गुरुवर्य हबप लक्ष्मण महाराज मोहकर यांचा एक विशेष सन्मान इथे मात्र केला जातोय. तर मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आणि विशेष करून राहुलजी यावं आपण पुढं, आपल्या शुभ हस्ते आपण महाराजांचा एक विशेष सन्मान करूयात. आपली संस्कृती, आपले इतिहास आणि आपल्यावरती केले गेलेले संस्कार हे काय आहेत हे भविष्याला ठामपणे सांगणारा चेहरा, अर्थात आपल्या मोहो गावचा मान आणि सन्मान, अर्थात लक्ष्मण महाराज यांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर सांप्रदायिक वातावरण या पंचकृषीमध्ये निर्माण करण्याचं काम ते करतायत आणि सांप्रदायिक वारसा जो मात्र येणाऱ्या भविष्याला ठामपणे देण्याचा ते प्रयत्न करतायत. त्यांचं योगदान हे अमूल्य आहे, त्यांचं योगदान हे न विसरणारं आहे, त्यांचं योगदान हे हिंदू संस्कृतीसाठी खऱ्या अर्थानं खूप मोलाचं राहणार आहे. योगीजी वाघमारे साहेब यांचा देखील एक सन्मान केला जातोय. महावितरण कर्मचारी देवत यांचा देखील एक सन्मान केला जातोय. महाराज धन्यवाद, आपण आलात, आपली शुभ पावलं या व्यासपीठाला लाभली, तुमचा आशीर्वाद असाच या युवकांच्या पाठीशी राहू द्यात. एक ऑफिशियल आयोजक एक मिनिट, 6 साठी थोडासा रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. तर प्लीज बघा आमच्या स्क्रीनवरती संपूर्णपणे स्पष्ट आहेत. आय थिंक 12th मॅन आहेत तरगर 11चे आणि त्यांनी देखील होकार दिलाय की हो यस इट्स चेंडू आतमध्ये अडवला गेलाय. यस थँक्यू सो मच. अठरा धावा स्कोर कार्ड वरती. डॉट बॉल इथे मात्र डिलिव्हर केला गेलाय. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राजू बन गया जेंटलमॅन, हे बॉलिवूड मधलं एक वाक्य मला आठवतंय आणि या राजूने देखील त्याच प्रकारचा खेळ दाखवला की काय. इथे मात्र डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडू अद्याप देखील शेष आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की 18 धावा अंकित केल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडू एखाद मोठा फटका जर का आला तर निश्चित स्वरूपाने मजा येईल मॅचला पाहण्यासाठी. आणि हो यस प्रयत्न केला गेलाय, फाईनला टार्गेट होतोय, डीप फाईन मध्ये चेंडू सरसावतोय, मिळतील धावा 4 आणि धाव फलकावरती पडते भर. धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या सत्रातला, शेवटचा बॉल या षटकातला. सामना करतील स्ट्राइक वरती फलंदाज स्मिथ आणि हुक केलाय ऑन साइडला, मिड विकेटच्या डोक्यावर येतोय हा षटकार. शेवटचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूंवरती 10 धावा प्राप्त केल्यात आणि संघ मात्र जाऊन स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय, अर्थातच 28च्या घरामध्ये. 28 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुस्थितीमध्ये आलाय संघ. शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार स्मिथच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की टीम एक चांगल्या माफक धाव संख्येपर्यंत मजल मारू शकली आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 29 धावा कंपल्सरी चेस करणं भाग आहे, हे लक्षात राहू द्या. तर चला पुढील मॅच श्री दत्त 11 श्री दत्त 11
चला धाकटा खांदा आणि त्याचबरोबर भगतवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं. धाकटा खांदा आणि त्याचबरोबर भगतवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकर यायचं आपण टॉस साठी. आपण टॉस घेणार आहोत. श्री दत्त गणेश धाकटा खांदा विरुद्ध RCC भगतवाडी या दोन टीमच्या दरम्यान येणारा पुढचा सामना असणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या टॉस साठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय प्लीज. तर चला प्लीज प्लीज दिलेला अवधी मात्र इथे संपुष्टामध्ये आलाय. तर आपण त्वरितच सामन्याला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जुडले गेलेत त्या तमाम प्रेक्षक वर्गांचं आणि मायबाप जनतेचं आणि सर्व खेळाडू आणि सर्व संघांचं ऑफिशियलचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मोरया क्रिकेट संघ मोहो आयोजित मोरया चषक 2025 तब्बल 11वं वर्ष हे आपण इथे एन्जॉय करतोय. आणि खडतर प्रवास राहिलाय. अगदी सुरुवातीला एक छोटंसं रोपटं लावलं गेलं होतं. या रोपटाचा आता मात्र वटवृक्षामध्ये बदल झालाय आणि या वटवृक्षाची सावली अक्षरशः या पंचकृषीमध्ये निश्चित स्वरूपाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला हवीशी वाटणारी एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा एक चर्चेचा विषय बनत चालले. संपूर्ण वर्षभर मोरया चषकाची आवर्जून वाट पाहणारे क्रीडा रसिक आहेत. हे खेळाडू आहेत जे मात्र आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर येणारं समीकरण 18 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 29 धावांची. पहिला चेंडू लोअर फुल टॉस हवेमध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक कॅच कंप्लीट होतोय. पहिल्या चेंडूवरती टीमचा सरसेनापती गारद झालाय. फुल टॉस चेंडू होता. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचा होता पॉइंटच्या डोक्यावरून परंतु संपर्क होत नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. वड कॅच इथे कंप्लीट केला गेलाय आणि पहिली मोठी सफलता इथे मात्र प्राप्त झाली आहे. सुंदर देखना कॅच इथे मात्र कंप्लीट केला गेलाय आणि एक कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. क्विक रिॲक्शन होती. पापणी लवते ना लवते मायक्रो ऑफ फ्रॅक्शन मध्ये या कॅचला कंप्लीट केला गेला.
गुड सेन्सिबल क्रिकेट या क्षेत्ररक्षकाने दर्शवलंय आणि या क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्ररक्षक किती क्विक असला पाहिजे ना याचं मूर्तिमंत उदाहरण तो मात्र क्षेत्ररक्षक ज्यांनी हा कॅच कंप्लीट केला श्लोकने दाखवलाय. श्लोक मात्र तिथे उपस्थित आहेत. टाळ्यांचा कडकडाट त्याच्यावरती होतोय, गौरवांचा वर्षाव त्याच्यावरती होतोय कारण की हा कॅच त्याने टिपलाय जो एक मॅचला चांगला सुरुवात करून देईल टीम तरघरसाठी. खोला टाकला होता चेंडू, यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सुयोग आलेत. सुयोग आपल्या टीमला सुस्थितीमध्ये नेणार का? कारण की स्मिथने शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके लगावून टीम तरघरला एक चांगल्या धाव स्थितीवरती आणून ठेवलं. परंतु इथून गोलंदाजांची कडी परीक्षा असणार आहे. परंतु सुयोगने ज्या प्रकारे पहिले 2 चेंडू हाताळलेत, ज्या कॉन्फिडन्सने गोलंदाजी करतोय, ज्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय याची देखील तेवढीच दाद द्यावी लागेल. कौतुकांचा वर्षाव त्याच्यावरती देखील करावा लागेल कारण की 30 यार्ड सर्कलचं षटक हाताळणं तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. कारण की अवघे 2 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये षटक हाताळणं तेवढं सोपं नाहीये. तुमच्या टीम मध्ये असलेला पहिला गोलंदाज जो पॉवर प्लेचं षटक हाताळतो ना त्याच्या पाठीशी ठामपणे उपस्थित राहावा कारण की चॅलेंजिंग असतं. एक छोटी चूक आणि अशाच प्रकारे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. लोअर फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट केला इथं मोठ्या स्ट्रोक मध्ये, एक्झिक्यूट करतायत 4 धावांसाठी आणि चेंडूला डिस्पॅच केले सरळ प्रेक्षकांमध्ये. 4 धावा इथे मात्र मिळत आहेत. या 4 ने मात्र धाव फलकावरती एक वेगळी मोहर पडते. टोटल स्कोर जर का सांगायचा म्हणला तर या चौकाराच्या बरोबरीने जाऊन पोहोचतो तो म्हणजे 5च्या घरामध्ये. टीम पप्पन 11 पेट या संघासमोर 29 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. तेवढं सोपं राहणार नाहीये, प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल. सुएक थोडासा फंबल झालाय, लाईन आणि लेंथ थोडीशी बिघडली, परंतु कमबॅक केल्याशिवाय मी देखील शांत राहणार नाहीये. कच्च्या पैलवानाचा मी देखील चेला नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न सुएक कुठे ती करतायत की काय. आणि इथे मात्र आपण पाहतोय की निर्धाव चेंडू येतोय. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना बेड्या लावण्याचं काम कुठेतरी सुएक करतोय. अकुटापायची लाईन करण्याचा प्रयत्न, हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हाय आणि हँडसम नेत्रदीपक येतोय हा षटकार. आपण पाहतोय फलंदाज कल्पेशच्या बॅटिंग मधून षटकार पाहायला मिळालाय. अक्षरशः तुटून पडलाय की काय हा फलंदाज. डावखुर हाताचा गोलंदाज आणि त्याच्या विरोधामध्ये डावखुर हाताचा फलंदाज हे कॉन्टेस्ट पाहण्यासारखे. खोला टाकला होता यावेळेस मात्र ड्रिल करून दाखवतायत की मला कशा प्रकारे खेळायचं होतं. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त, स्कोर मात्र जाऊन थांबतोय 11च्या घरामध्ये. येणार समीकरण 12 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 18 धावांची. का सांगायचं म्हणलं तर 12 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 18 धावांची. अद्याप देखील कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी पराभूत झालेलं नाहीये. जो प्रयत्न करेल तो विजय निश्चित स्वरूपाने घरी घेऊन जाईल, परंतु जिंकणार तरी कोण? जय आणि पराजयाच्या मध्ये टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळते, जी आहे मोर्या चषक 2025 ची. तर आपण पाहतोय पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या स्कोर कार्ड वरती 11 धावा या जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर
या सिंगल घेतली आहे, 12 धावा झाल्यात, कन्वर्ट केले गेले. 12 चेंडूमध्ये 18ची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. बघा नॉन स्ट्रायकर असलेला फलंदाज हा थोडीसा सूझबूझवाला खेळ दाखवतो. त्याने ओळखलंय कल्पेशच्या बॅटीला सूर गवसलाय आणि कल्पेश ज्या लय मध्ये खेळतोय, कल्पेश ज्या फॉर्म मध्ये खेळतोय आणि जर का कल्पेशचा फॉर्म जर का बरकरार राहिला तर आपल्या टीमसाठी जास्तीत जास्त धावा तो निश्चित स्वरूपाने कुठू शकतो. समीकरणामध्ये होतोय थोडासा फेरबदल. चेंडू उरतायत ते म्हणजे 11, आवश्यकता असेल ती म्हणजे 17 धावांची. प्लीज चला थोडासा स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय की फलंदाज चेंडू नीटचा संपर्क साधू शकले नाहीयेत चेंडू बरोबर. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. म्हणजे आधी दुष्काळ आणि या दुष्काळात 13वा महिना अशी काहीतरी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण की एकतर आधीच तुम्ही थोड्याशा धावा कमी केल्यात आणि कमी धावांना तुम्ही डिफेन्स करत असताना या प्रकारच्या तुम्ही चुका कराल तर निश्चित स्वरूपाने तुम्ही आव्हानांना आमंत्रण देताय. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, उसळी घेणारा चेंडू, 1 रन जरूर मिळतोय. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आलेले आहेत. स्मिथ पारगावकर खोला टाकला होता, खोदून जरूर काढलाय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, आकाशामध्ये चेंडू फरार. 6 धावांसाठी येतोय नेत्रदीपक षटकार. त्याची नजाकत, त्याची ताकद याचा सुवर्ण संगम आपल्याला पाहायला मिळाला आणि 6 धावांची मोहर निश्चित स्वरूपाने लागते या चेंडूवरती. तर धाकटा खांदा संघाचे खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत. तर एक विनंती असेल टीम आरसीसी भगतवाडी, चला कॅप्टनला पाठवून द्यायचे, आपला टॉस कंप्लीट करायचा आहे. उलटा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 रन जरूर वेगाने कंप्लीट केली गेले. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र क्षेत्ररक्षक जरूर दर्शवत आहेत. एक रन जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. या सिंगलने मात्र धावफलक थोडस बदलतंय आणि या 2-1ने मात्र धावफलक जाऊन मात्र पोहोचते 22च्या घरामध्ये. बघा 6 धाव्यांची अद्याप देखील आवश्यकता असेल. 7, 9 मध्ये 7, 9 चेंडू 7. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नीटचा संपर्कामध्ये येत नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, जजमेंट अप्रतिम. कॅच मात्र कंप्लीट केला जातोय आणि इथे मात्र कोळी उपस्थित होते ज्यांनी टिपला हा कॅच आणि सफलता मात्र प्राप्त होते. येणार समीकरण 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता. तर चला दोन्ही टीम्स, टीम आरसीसी भगतवाडी आणि टीम श्री दत्त गणेश धाकटा खांदा, या पण टॉस साठी आपण टॉस करतोय. तर अद्याप देखील 7 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 8 चेंडूंमध्ये एक मोठा फटका आणि सामना आपल्या खिशामध्ये टाकेल अर्थातच बॅटिंग करणारा संघ. परंतु इथून जर का एखाद विकेट टिपली गेली, एखाद 2 चेंडू जर का निर्धाव टाकले गेले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम तरगर. तर निश्चित स्वरूपाने सामना अटीतटीचा याच्या शंका नाहीये. परंतु सध्याच्या स्थितीला बाजू मजबूत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. परंतु एखाद चेंडू जर का निर्धाव आला तर गोलंदाजी करणारा संघ शिरकाव करेल. परंतु लोअर फुलटॉ चेंडू फाईनला टार्गेट केला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषा पलीकडे येतो डीप फाईनला. 4 धावांसाठी चौकार. येणारे 7 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 3 धावांची. या चेंडूवरती या मॅचला हर्षल मॅच फिनिश करेल का, क्षमता आहे याच्याकडे. आणि ज्या प्रकारे चौकार ठोकलाय ना मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या, कॉन्फिडन्स भरपूर काय सांगतोय. फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची लिडिंग एज घेत चेंडू हवेमध्ये. 1 रन कंप्लीट केला गेलाय. दुसरीची कोशिश, 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्यात.
आणि याचबरोबर धावसंख्येची बरोबरी इथे गाठली जाते. तर बघा धावसंख्या बरोबरीवरती जाऊन थांबलेली आहे. अर्थातच 28च्या घरामध्ये एक औपचारिकता येणारे 6 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 1 धावेची. तर यस 1 धावेची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. तर या 1 धावेला डिफेन्स केलं जाणार का? बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय चंदन आलेले आहेत. तर चंदन पाहूयात राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोदला होता, चेंडूला अक्षरशः चेंडू सीमारेषा पलीकडे फरार. पंचांचा इशारा यस इट्स अ 4. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि टीम पप्पन 11 पेट हा सामना मात्र जिंकते. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. आणि टीम तरगर तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग झालात याबद्दल तुमचं मी आभार व्यक्त करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. दोन्ही टीम्स बघा मैदानाच्या बाहेर येताना तुम्हाला लाईनअप करत एकमेकांना हस्तांदोलन करत मात्र